जय सियाराम सर्वांना. मी पूनम आणि पूनम ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत करत आहे. आता ना मागच्या 4-5 दिवसाखाली मशीनने शेंगदाणे फोडलेले होते बघा. आणि शेंगदाणे फोडल्यामुळं काय होतं, मशीनने बरीचशी फूट पडते किंवा छोटे शेंगदाणे जे काही खराब शेंगा असतात ना, म्हणजे पोग्यापासून बनलेल्या शेंगा जे काही थोड्या अशा ह्याच्यासारख्या असतात बघा, आपण मनुक्यासारख्या अशा थोड्या शेंगा असतात छोट्या छोट्या पोग्याच्या बनलेल्या, ते सगळं बाजूला काढलं, कचराही त्यातला साफ करून घेतला आणि ज्या फुटी होत्या ना त्या शेंगदाण्यातून वेचून घेतल्या, कारण त्याला लवकर आळं पकडतं, त्यामुळे त्या वेचून घेतल्या. आणि इकडं म्हणलं त्याला भाजून ठेवाव्यात. आता गॅसवर बराच वेळ लागतो आणि म्हणाव्या एवढ्या काही कडक होत नाही, त्यासाठी मी ना गॅसवर न भाजता चुलीवर ते छान अशा फुटी भाजून घेतल्या. छान अशी रामानंदाचार्यजींची पूजा करून घेतली. आधी टाईम होता, चुलीवरती पाणी अंघोळीचं ठेवलेलं नव्हतं, चूल रिकामी झाली तोपर्यंत म्हणलं चला शेंगा भाजून घ्याव्या, म्हणजे शेंगदाणे भाजून घ्यावे तर फुटी, म्हणून ते फुटी वगैरे बांधून घेतल्या. आणि आम्हाला ना आज फॉर्म लावायचे होते. आम्ही 2-4 दिवसापासून फॉर्म लावायला सुरुवात केलेली आहे, परंतु मध्येच पाऊस आला का बंद होतं आहे आणि परत पावसाचं पाणी त्यावर साठल्यावर फॉर्म काही लावणं होत नाही. त्यामुळे मी बायांच्या अगोदर आले होते. मी आणि माझ्या सासूबाई यांनी आम्हाला दोघींना पण शेतात आणलं होतं, तिथं सोडलं आणि म्हणलं चला बाया येईपर्यंत ना आपण काही 2-3 बाया असतील तर 2-3 कट्टे भरून ठेवावे, जे काय आपलं गाईंचं पशुखाद्य असतं त्या ठिकेत आम्ही चुकू भरतो. 1 ठिकं दिवसाचं लागतं आम्हाला, कंप्लीट 1 ठिकं भरून फॉर्म आम्हाला सगळ्यांना संपतात. आणि मग फॉर्म ही भरून घेतलेले होते आणि अचानक लक्ष गेलं माझं, सापाची कातीन सोडलेली होती. अंगावर काटा आला, कारण एवढं असं विचित्र कातीन सोडलेली पाहून खूप मनात भीती वाटली. सगळे गोटे शेजारीत आणि गोट्यात सगळे छोटे छोटे वासरं, गुरं, गाई असतात, त्यामुळे खूप भीती वाटली. पण देवाचीच राखण म्हणतात ना, ते काही खोटं नाही. असं माणसाला काही दिसलं की माणूस काय म्हणतं पटकन, देवाचीच राखण आपल्याला. आणि आज तर माझ्याबरोबर एवढा विचित्र प्रकार घडला. ह्या कातनीचं ना सकाळ सकाळ दर्शन झालं आणि दुपारनंतर ना 12:30-1च्या सुमाराला माझ्या पाठीमागे एवढा मोठा साप होता की आमच्या दोघांमध्ये की इतभराचाच अंतर होता आणि खूप दंडा एवढा असा साप माझ्या पाठीमागे बसलेला होता. आणि माझी साधना असते, जे की आम्हाला अनुग्रह देताना साधना दिली आहे 100 मार्काची, त्याच्यात सांप्रदायिक भजने, ते सांप्रदायिक भजन मी ऐकत होते. त्या भजन असं होतं की आम्ही नाथसंप्रदायी, असं भजन एकदम छान लागलेलं होतं आणि माझं मन त्या भजनात एवढं गुंतलेलं होतं, मी मनापासून ते भजन ऐकत होते. माझ्या सासूबाई पलीकडल्या लाईनीत होत्या. सासूबाई माझ्या जरा थोडीशी पातळ पेरू होते, म्हणजे त्यांना फॉर्म लावायला, त्यामुळे एका झाडाने त्या पुढं होत्या आणि मी 1 झाडाने पाठीमागे होते. आणि 2-4 झाडाने पाठीमागे जी काय आमची एक बाई लावलेली होती ना, ती बाई होत्या, म्हणजे त्या ताई होत्या. आणि त्यांना काय झालं, त्या म्हणल्या चला थोडंसं बाहेरून येते, म्हणून तिकडे बाहेर गेल्या आणि फॉर्म लावत आणि परत आल्यात. तर त्यांना बोलताही नाही गेलं, तर मग व्हायला लागलं, कारण मी म्हणलं असं काय बोलायला लागल्यात. मी लक्ष देऊन ऐकलं, म्हणलं काय झालं, तर मला म्हटलं तुमच्या पाठीमागेनं साप आहे. असं बोलल्याबरोबर मी स्वामींना मोठेनं म्हणजे कसं ओरडली, भीती वाटते ना मनात, एवढा मोठा साप जवळ येऊन बसल्यावर कोणालाही भीती वाटते. मी म्हटलं स्वामी, आणि पुढे पळाले. पुढे पळाल्याबरोबर तो झपकरनं वळला आणि उसात जाऊन थांबला. आणि मला एवढी भीती वाटायला लागली, कारण म्हणजे इतक्या जवळ इथंही अंतर नव्हतं आणि त्या मला इतकं शांतपणे ते भजन तुमच्याजवळ ऐकत होता, जणू काही ह्याला माणसाची भीती नाही. माणूस जरी दिसला ना तर साप इकडे पळून जातो, इतकं म्हणजे सापालाही माणसाची भीती असते. आणि त्या दिवशी ना शनिवार होता, एकादशी होती. आणि परत मग काय झालं, आणि आता एवढं म्हणलं जाऊ द्या, तो वाटाने चालला होता, थोडासा थांबला असेल किंवा जात असेल वाटाने, काय माहिती आपण कधी येऊन बसला, हे काय बघितलं का मी. आणि काय होतं, एका झाडाला साधारणतः 5-6 मिनिटे लागतात, कारण 7-8-9 पेरू जर असले तेवढा वेळ लागतो. आणि कधी येऊन बसला हे आपण पाहिलेही नव्हतं, त्यामुळे एवढं काही घाबरले नाही मी. आणि दुपारनंतर काय झालं, दुपारी आम्ही जेवायला सुटलो आणि जेवणी केलं. सासूबाई तर माझ्या फराळच करत होत्या, म्हणजे एकादश होती, शाबू खात होत्या. आणि मीही काय केलं, मी आणि त्या दोघीजणीचं आमचं जेवण झालं, त्यामुळे आम्ही जाऊन असं थोडंसं आराम करावा म्हणून थोडंसं मोबाईल बघत मी असे झोपले होते. म्हणजे काही झोपले काही गेलेले नव्हते, परंतु असे दोन्ही पाय ही करून असे झोपलेले होते. तर माझ्या दोन्ही पायाच्या मध्ये थोडासा अंतर होता, तर चांगला बघा, म्हणजे साधारणतः आपले मनगट असतं ना, त्या मनगटा एवढा आणखी दुसराच तो नवीनच होता, तो साप आला, दोन्ही पायाच्या मधनं शिरला. आणि माझ्या पायाची पॅन्ट घातली होती. आता शेतात साधारणतः काम करताना आम्ही पॅन्ट शर्ट घालतो, स्टॉल टोपी सगळं काही व्यवस्थित घालत असतो. आणि दोन्ही पायाच्या मध्ये आला आणि असं सपकरनं हाणलं माझ्या पॅन्टीवरती. मी एवढी घाबरले, मी म्हटलं काय हाणलं, म्हणजे मी काय त्याला बघितलं नसल्यामुळे मी काय पहिल्यात तर त्याला घाबरले नाही. असं कोणी धक्का दिलाय म्हणून पाहते, तर माझ्या दोन्ही
दोन्ही पायाच्या मध्ये. अरे बापरे, बाबळीच्या शेंगात ज्या बिया असतात ना, त्या बियासारखे डोळे त्याचे एकदम टकटक माझ्याकडे पाहत होता आणि मी एवढी सगळी घाबरले. आता मात्र मला ताप आली आणि मी पटकन दोन्ही हात टेकवले आणि दोन्ही पायात असेच ते माझ्या पायातच उभा आहे, म्हणजे बघतोय तो माझ्याकडे एवढी मोठी मान उचलून. आणि मी तशीच पाठीमागं सरकले आणि मी म्हणलं, आज माझ्या पाठीमागे काय लागले स्वामी, असं का विचित्र मला दर्शन म्हणजे द्यायला लागला होता. मी अशा दर्शनाने मी घाबरेन ना, मला खूप रडू यायला लागलं. मला थंडी आणि ताप एका क्षणात आला आणि मी बघा, कल्पना करा की आपल्याबरोबर जर असं घडलं तर आपण किती घाबरताल. पण गुरुमाऊलींची कृपा, खरंच मला एकदम मी सुखरूप आणि माऊलींचं मनापासून नाव घेतलं. आता असं का झालं म्हणून मी घाबरले आणि मी बहिणीला म्हटलं की गुरुमाऊलींना प्रार्थना कर की असं का झाले असेल, आमच्या स्वप्नात येऊन म्हणजे काहीतरी दृष्टांत द्या की त्यामुळे कळेल की आपल्या मागे काहीतरी गंडांतर होतं. तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन की माऊली माझ्या बहिणीच्या स्वप्नात येऊन काय म्हटले. आणि गुरुमाऊलींच्या कृपेमुळे आज मी खूप छान आणि ठणठणीत राहिले. खरंच काळ आला होता पण वेळ आली नव्हती. कल्पना करा की एवढ्या जवळ येऊन त्यांनी मला धक्का. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा विसरू नका.